नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत उपवासाची आलू टिक्की। तर यासाठी आपण येथे 4 बटाटे उकडण्यासाठी ठेवूयात। बटाटे उकडलेले आहेत, आता आपण ते काढून थंड करण्यासाठी ठेवूयात। बटाटे थंड झाले की सोलून घ्यायचे आहेत। हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक कापून घ्यायची आहे। शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे। आता आपण बटाटे किसून घेऊयात। आता इथं बटाटा पूर्ण किसून झालेला आहे। यामध्ये जिरे घालूयात, शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा लिंबू आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व हाताने एक व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। व्यवस्थित मळून तयार झालेला आहे। तर आता याच्या आपण छोट्या छोट्या टिक्क्या बनवून घेऊयात। टिक्क्या बनवून रेडी आहेत। आता आपण कढईमध्ये तेल टाकूयात। तेल गरम झालेलं आहे, यामध्ये आपण टिक्की फ्राय करून घेऊया। टिक्की फ्राय झालेल्या आहेत। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। आपल्या टिक्की येथे फ्राय होऊन तयार झालेले आहेत। चला तर सर्व करून घेऊया। धन्यवाद।